आता बातमी झिरवाळांची आहे। मंत्री झिरवाळांच्या व्हिडिओ व्हायरल प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालाय। तृतीय पंथीयाच्या तक्रारीवरून त्याच्याच भावाविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे। तर कॅबिनेटच्या बैठकीला मात्र झिरवाळ गैरहजर राहिलेत, पण आपली चूक नसल्याचं झिरवाळांनी सांगितलंय। पाहूया। जो काही प्रकार असेल त्या संदर्भातील त्यांनी रितसर तक्रार ही पोलिसांमध्ये करावी, त्यानुसार त्यांनी केलेली आहे। आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणामध्ये मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पोलिसात तक्रार दिल्याची माहिती मंत्री अदिती तटकरेंनी दिली, पण कॅबिनेटच्या बैठकीला मात्र झिरवाळ आलेच नाहीत। अधिवेशनानंतर आणि आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पहिलीच कॅबिनेटची बैठक होती, मात्र झिरवाळ गैरहजर राहिले। मला म्हणजे पक्षांतर्गत किंवा अशा पद्धतीनं कुठेही त्या संदर्भातली चर्चा आज आमच्या कॅबिनेटच्या पूर्व बैठकीमध्ये झाली नाही। त्या संदर्भामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी झिरवाळजींना हे त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की जो काही प्रकार असेल त्या संदर्भातली त्यांनी रितसर तक्रार ही पोलिसांमध्ये करावी, त्यानुसार त्यांनी केलेली आहे। त्या संबंध व्हिडिओज त्या सगळ्या प्रकरणाची शहानिशा झाल्याच्या नंतर माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब असतील आणि आदरणीय आमच्या नेत्या सुनेत्रा काकी असतील हे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील। झिरवाळ कॅबिनेटच्या बैठकीला आले नसले तरी त्यांनी आपली बाजू राष्ट्रवादीच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्याकडे मांडली आहे। झिरवाळांनी सुनेत्रा पवार यांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आहे। माझी काही चूक नाहीये, या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, यासाठी नाशिक जिल्हा पोलीस प्रमुखांना पत्र दिल्याचं झिरवाळांनी सांगितलंय। पक्षाच्या पुढील आठवड्यातील बैठकीतही झिरवाळ उपस्थित राहून बाजू मांडणार आहेत। तो संपूर्ण अधिकार माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांचा आहे। त्यांनी त्यांच्या पक्षात योग्य निर्णय करायचे आहे। झिरवाळांचा त्यांच्या सरकारी बंगल्यावरील तृतीयपंथीयांसोबतचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला। आता या प्रकरणामध्ये तृतीयपंथीयांच्या भावाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे। व्हिडिओत दिसणाऱ्या तृतीयपंथी व्यक्तीनं त्याच्या भावाविरोधातच पोलिसात तक्रार केली आहे। व्हिडिओमध्ये छेडछाड करून ब्लॅकमेलिंग करत असल्याचा आरोप तृतीयपंथीयाने त्याच्या भावावर केलाय। त्यानुसार धमकावणं, बदनामी आणि गोपनीयतेचा भंग करणं असे कलम 79, कलम 351(1) सह IT कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलाय। स्वतः मुख्यमंत्र्यांची बातमी ऐकली की काही वेगवेगळी व्हिडिओज अमालगमेट करून ते काहीतरी वेगळंच प्रकार आहे असं दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्यामुळं हे कोणीतरी याच्या मागं आहे। तो व्हिडिओ निघतो याचा आता कोणीतरी शूट केला ना, तो शूट करणारा कोण आहे तो पहिला घावला पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे। आणि त्यांनी जर एखाद्याच्या पर्सनल लाईफमध्ये बेडमधला व्हिडिओ जर शूट केला असेल तर तो गुन्हा आहे संमतीशिवाय। त्यामुळे पहिला त्या माणसाला बघितलं पाहिजे यांनी व्हिडिओ शूट केला आहे, त्याच्यामागं कोण आहेत का, त्याच्यामागचे उद्देश काय आहेत हे तपासले गेले पाहिजेत आणि त्यानंतर झिरवाळांच्या बाबतीत बोलणं योग्य होईल। व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून झिरवाळ कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमापासून किंवा माध्यमांपासूनच दूरच आहेत। आता पुढच्या आठवड्यामध्ये पक्षाच्या बैठकीला हजर राहणार असल्याचं कळतंय, पण सध्या तरी हे प्रकरण तृतीयपंथीयाच्या भावावर शेकताना दिसतंय। अक्षय मंकनीसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।